तुम्हाला माहिती आहे का, आज ना आपण करणार आहोत व्हेज पुलाव. तर इथं ना मी घेतले सुरुवातीला तांदूळ आणि इथं भाज्या चिरून घेतल्यात बरं का. व्हेजिटेबल आपल्याला आवडतात ते सगळे. आणि त्यात मी घालणार आहे पनीर आज. आणि माझ्या आवडीचं मटरसुद्धा घेतलं. इथं आलं लसूण पेस्ट घेतली करून, हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, लसूण आहे उभा चिरलेला. तसंच इथं मी काजूचं तुकडंसुद्धा करून घेतलेत, उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि इथं थोडेसे खडे मसालेसुद्धा घेतलेत. आणि आपलं हिंग जे घेतले टेस्ट वाढवण्यासाठी. आणि इथं घेतली व्हेज पुलाव मसाला, त्यातला थोडासाच घालायचा चमचाभर अगदी. आणि आता आपण ह्याला ना फोडणी देणार आहे. तर इथं मी गरम करत ठेवलेलं होतं अगोदरच तेल. आणि परत काहीतरी काम आठवून गेले होते बाहेर. तर इथं तेल गरम करून घेतलं आणि सुरुवातीला त्यात घालणारे खडे मसाले, तमालपत्र आहे, मोठी विलायची, जिरे मोहरी आहे, मिरी आहेत आणि लवंगसुद्धा घातली त्याच्यात. आणि नंतर घेतलं आहे त्याच्यात कढीपत्ता. चांगलं तडतडून द्यायचं हे सगळं मग मस्तपैकी. आणि त्यानंतर त्यात घालणारे आपण हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या, त्यासुद्धा ह्यात चांगल्या भाजून घ्यायच्या तेलात. आणि पुन्हा चांगलं असं परतवून घ्यायचं. तेलात मिरच्या भाजल्या की त्यात आपण उभा चिरून घेतलेला कांदा जे आहे ना ते सुद्धा घालणार आहे. आणि ते कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा. आणि त्यात घालणारे टोमॅटो उभं चिरून घेतलेलं होतं ते सुद्धा यात घातलं. आता सगळा मसाला आहे ना मी एकदमच परतवून घेणार आहे. जरा गडबडच होती म्हणून त्यात आता जे लसूणचे काप करून घेतले होते ते सुद्धा घातले. छान लागतं अशानं भात. आणि आलं लसूणची पेस्ट केली होती ती सुद्धा घातली त्यात. आता ना आपण त्यामध्ये घालणार आहे काजूचे काप केले होतं ते सुद्धा त्यात घालून घेतलं. आणि माझ्याकडे ना मोठी मिरची होती, शिमला मिरचीसारखी असते ती सुद्धा घातली त्याच्यात. आणि छानपैकी ना आता सगळं मिक्स करून मी घेणार आहे. ह्याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं. कांदा लालसर होऊन झाला की त्यात जे व्हेजिटेबल चिरले होतं आपण अगोदर ते मी यामध्ये घालून घेणार आहे. जसं की गाजर आहे, मटर आहे, फुलकोबी आहे, ते छानपैकी यात परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आपण जे काही व्हेजिटेबल आपल्या आवडीनुसार घातलं आहे ते हे सगळं छानपैकी यात मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात घालायचं आहे पनीरसुद्धा यामध्ये घातलं आणि चांगलं परत हलवून घेतलं. चांगलं मिक्स असं करून घ्यायचं. आणि आता आहे ना आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ घालायचं आणि परत एकदा चांगला परतवून घ्यायचं. झाकण ठेवून आता त्याला 2-3 मिनटं अशी वाफ काढून घ्यायची. त्यामुळे यावर ठेवले झाकण आणि 2 मिनटं असं चांगली वाफ काढून घ्यायची. आता वाफ काढून घेतली बघा, असं छान त्याला कलर आला. आता यात ना अर्ध लिंबू घेतले, तर लिंबाचा रस आता आपण यात घालणार आहे. चांगला असं दाबून घेतला आणि चांगला रस काढून घेतला बघा. रस चांगला निघाला की परत आपण ना इकडे मी तांदूळ भिजत घातलं होतं बघा, भिजवून घेतले, चांगलं धुवून घेतलेत आणि भिजत घातलं होतं. ते भिजत घातलेले तांदूळ आहेत ना ते आता यात घालून घ्यायचं आणि चांगलं असं परत मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मिक्स करून घेतलं. आता नाही, आता आपण घालणार आहे शिजण्यासाठी पाणी. जास्त पाणी घालायचं नाही बरं का. तांदूळ बुडत्याला इतकंच पाणी यात घालायचं आणि चांगलं यात हलवून घ्यायचं. मिक्स करायचं छानपैकी. आणि बारीक चिरलेली होती की नाही अगोदर आपण कोथिंबीर, ते यात घालून घ्यायची बघा. छानपैकी घातली आणि आता यात झाकण ठेवून 10 ते 12 मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं. तर 10-12 मिनटानंतर नाही तर बघा आपला व्हेज पुलाव जे आहे ना छानपैकी शिजला आहे. किती छानपैकी कलरफुल झाला आहे बघा, तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त असं दिसते. पनीर आणि वाटाणे गाजरनं चांगला कलरफुल झाला आहे. तर गरमच इथं घ्यायचा खायला बरं का. आपल्याला तर काही दमच निघत नाही बघा. इथं गरमच मी घेतला बघा खायला आणि छानपैकी पंगत मांडली, दिला की मग दणका ठेवून. कोणाला आवडतो बघा नक्की सांगा व्हेज पुलाव. आणि कसा झाला आहे कमेंटमध्ये ते सुद्धा सांगा बरं का. मला जर हा व्हिडिओ जरी आवडला असाल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग या खायला व्हेज पुलाव. आणि कसा झाला आहे ते कमेंटमध्ये पण नक्की सांगा. आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. चला मग, मस्त खान स्वस्त राहा.